नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उमेश जानराव शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत वासडी गावामध्ये मिरचीच्या प्लॉटवरती आहे आणि बघू शकता पाठीमागे जे आहे तर मिरचीची लागवड झालेली आहे. सध्या हे बघा, हे मिरचीचा प्लॉट आहे. तर सध्या इथं बघू शकता तुम्ही मिरची लागवड झालेली आहे. ही जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो, तर सध्या एक्सपोर्टसाठी जी चालणारी व्हरायटी आहे, बाहेर जो एक्सपोर्ट होत असतो जो मिरची, तर ती गौरी व्हरायटी म्हणून जी आहे, तर गौरी व्हरायटीची मिरची आहेत. आणि आताच्या ज्या लागवडी बघितल्या तर 8 दिवस 15 दिवस कोणाकोणाच्या महिन्याच्या झालेल्या आहे. तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये नाही का मिरची लागवड आता सध्या कन्नड तालुक्यामध्ये हे चालू झालेले आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये पण बऱ्याचशा लागवडी नाही का चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे जर बाजारभावाचा अंदाज जर तुम्हाला ॲक्युरेट पाहिजे असेल तर फक्त एक सहकार्य करा की आमचा व्हिडिओ कुठून बघतात आणि तुमच्या भागामध्ये ज्या पण गावामधून तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुमच्या गावामध्ये किती टक्के लागवडी सरासरी दरवर्षीपेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे आणि किती हेक्टर क्षेत्र सरासरी तुमच्या गावामध्ये येईल, तेवढं जर सांगता आलं तर कृपया सांगत चला, जेणेकरून पुढील बाजारभावाचा जो अंदाज आहे तर हा ॲक्युरेट नाही का देता येईल. तर शेतकरी मित्रांनो, आज जर आपण बघितले चालू बाजारभावाचं जर एक मार्केट जर बघितलं तर आज 60 रुपये 65 रुपये 70 रुपये 75 80 रुपयेपर्यंतचे दर नाही का आज आपल्याला नाही का बघायला मिळत आहे. हे जे भाव आहे तर अजून एकंदरीत फेब्रुवारीपर्यंत तरी हे भाव स्थिर राहतील आणि फेब्रुवारीपर्यंत हे भाव काही कमी होणार नाही असा अंदाज वाटतोय. जर कधी भाव कमी होणार असले किंवा वाढणार असले, म्हणजे कमी तर होणार नाही पण भविष्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये नाही का हे भाव चांगल्या प्रकारे वाढतील आणि चांगले बाजार भाव राहतील अशी एक अपेक्षा आहे. कारण की काय झालं, थंडीमुळे मिरचीचे प्लॉट कुठंच नाही. आज आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर बऱ्याचशा भागामधून शेतकऱ्यांशी बोलणे झालं तर थंडीमुळं काय झालं, प्लॉट थोडेसे लांबलेले आहे आणि त्याच्यावरती जरा वाढच जी झाडाची डेव्हलपमेंट पाहिजे, जेवढी ग्रोथ पाहिजे, जे फुल कळी झाडावरती पाहिजे, तर त्या प्रमाणात झालेली नाही. त्याच्यामुळं सध्या वातावरणामध्ये नाही का खूपच रोगराई असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च जास्त झाला आणि अजून उत्पादन जे मिरचीचं म्हणतो आपण तर हे चालू झालेले नाही आहे. बऱ्याचशा ठिकाणी नाही का मिरचीची वाढ जी आहे तर ह्या थंडीमुळं थांबलेली आहे. जे प्लॉट आतापर्यंत चालू व्हायला पाहिजे नव्हतं तर ते चालू झालेले नाही. त्याच्यामुळं आपल्याला बाजारभावामध्ये कुठेतरी नाही का वाढ या ठिकाणी बघायला मिळाली आहे आणि चांगले बाजारभाव आहे. असे जर बाजारभाव जर टिकून राहिले, हे बाजारभाव जर स्थिर राहिले तर शेतकऱ्याचा चांगला पैसा होईल मार्केटमध्ये. आणि आता बऱ्याचशा लागवडी होत आहे पण काय होतं, बऱ्याचशा ठिकाणून प्लॉट पण संपत, जे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये असेल तर तिथं प्लॉट पण संपलेले आहे. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये काही गावं असेल, काही तालुका असेल, तर तालुके असतील तर त्याच्यामध्ये नाही का आता इथून पुढे लागवडी नाही का चालू होत्यात. काही 8 दिवसच झालेले, काही 10 दिवसच झालेले, कोणाचे 15 दिवसच झालेले, कोणाचे 1 महिन्याचे प्लॉट झालेले. आणि इकडं धुळ्यामध्ये पण काही तालुके असे का तिकडं लागवडी मिरचीची चांगल्या प्रकारे होत असतात. जसं नंदुरबार जिल्ह्यात पण बऱ्याचशा ठिकाणी लागवडी होत असतात. तर शेतकरी मित्रांनो, जिथून पण तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर एक फक्त कमेंटमध्ये सांगा जा की तुमच्या भागामध्ये लागवडी कशा आहे, म्हणजे आम्हाला बाजारभाव इथून पुढचे जे आहे तुम्हाला तर ह्याचा करेक्ट एक अंदाज नाही का आपल्याला देता येईल. तर शेतकरी मित्रांनो, बाजारभाव जे आहे तुम्हाला जे बोललो की आजचे जे बाजारभाव आहे 60 65 रुपये 70 रुपयेपर्यंत जे आजचे किलोचे दर चालू आहे, तर हे बाजारभाव नाही का फेब्रुवारी महिन्यामध्ये पण टिकून राहतील असा एक अंदाज आहे. आणि बघूया आपण त्याच्यावरती पुढं काय होतं ते. कदाचित भाव तर कमी होणार नाही पण अजून याच्यामध्ये बाजारभावामध्ये नाही का वाढ होण्याची शक्यता आहे. जर कधी काही वातावरणानुसार कधी बाजारभाव जर अजून काही बदल होणारे असले कमी किंवा अधिक, तर आपण याच्यावरती नाही का नक्कीच लवकर व्हिडिओ
बनवू. तर चला आजच्यासाठी नाही का शेतकरी मित्रांनो एवढंच. फक्त एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला इथून पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी नाही का आम्हाला प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं तुमचं. त्याच्यामुळं आम्ही कंटिन्यू इथून पुढचे जे बाजारभावाचे व्हिडिओ आहे तर हे बनवू आणि आपले मिरची उत्पादक शेतकरी बांधव जे आहे तर त्यांच्यापर्यंत नाही का व्हिडिओ जरूर शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.